घर मोठं, स्वप्न मोठं, सगळं कसं लार्जर दॅन लाईफ. अगं जुई, लार्जर दॅन लाईफ असं काही नसतं. खरं तर जगण्याचा आनंद जो असतो ना, तो आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींमधून मिळत असतो. मला आठवतंय, मी शाळेत असताना माझे पप्पा नेहमी मला गाडीने सोडायला यायचे. पण मला नेहमी वाटायचं की पप्पांचा हात धरून चालत चालत शाळेत जावं. माझ्या शाळेच्या वाटेवर अजून एक शाळा होती. ती शाळा सुटली की तिथल्या मुलांना मी चिंचा, बोर, चिक्की खाताना बघायचे रोज. आणि मग मलाही इच्छा व्हायची खाण्याची. पण मग जेव्हा माझे ड्रायव्हर काका माझी शाळा सुटल्यावर मला आणायला यायचे ना, तेव्हा ते माझ्यासाठी आणायचे हे. काय ग आदिती, काय झालं? हसतेस का अशी? तुम्हाला सांगते नंदिनी मॅडम, आम्ही जेव्हा बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जायचो ना, तेव्हा माझं आणि मम्माचं ठरलेलं असायचं की कितीही महागड्या हॉटेलमध्ये जरी गेलो तरी आईस्क्रीम मात्र बाहेरच्या गाडीवरच खायचं. पप्पा खूप चिडायचे हा, पण मग शेवटी आम्ही खायचोच. लहानपणापासूनच ना मला महागड्या कपड्यांपेक्षा माझ्या मम्माने हाताने विणलेलं स्वेटर आवडायचं. घरातल्या एसी पेक्षा मी मोकळ्या हवेत जास्त रमायचे. घर खूप मोठं होतं, पण ते जेव्हा माणसांनी भरायचं ना, तेव्हा त्याला घर पण यायचं. माझ्या पप्पांनी माझे खूप लाड केले, खूप लाड केले. आणि माझ्या मम्मानी मला जमिनीवर कसं राहायचं ते शिकवलं. मोठं घर, मोठी स्वप्न, हे सगळं लार्जर दॅन लाईफ असेलही, पण जगण्याचा आनंद घेणं यापेक्षा दुसरं मोठं काही असूच शकत नाही. म्हणून आयुष्य जगताना छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळवणं जास्त महत्वाचं आहे. अगदी खरं आहे. जय, मी आज एका ठिकाणी फोन केला होता. मला असं वाटतं हनीमून पॅकेजसाठी तिथून आपल्याला जास्तीत जास्त क्लायंट्स मिळतील. आता आपल्याला कॉन्टॅक्ट्स वाढवावे लागतील ना, म्हणजे आपलं टार्गेट लवकर पूर्ण होईल. आणि काय झालं? कुठे हरवलास? अरे, असं गालातल्या गालात का हसतोयस? बस. आदिती, आज मी एका राजकुमारीची गोष्ट ऐकली. राजकुमारीची? खूप गोड, निरागस, सुंदर राजकुमारीची. माझ्यापेक्षाही? हो, तुझ्यापेक्षाही. बरं, मग मला कौतुक वाटलं त्या राजकुमारीचं. एवढ्या मोठ्या राजाची राजकुमारी, त्या राजाने तिला तळहातावरच्या फोडासारखं जपलेलं. तिची सगळी स्वप्न पूर्ण केली होती. तिच्या आयुष्यात खूप आनंद होता. आणि मग
मग एक दिवस एक मुलगा तिच्या आयुष्यात आला, त्याच्याशी तिचं लग्न झालं आणि तिच्या आयुष्यातला आनंद कमी झाला, नाहीसाच झाला जणू. त्या राजकुमारीला तिचं ते आयुष्य आठवत असेल ना कधी कधी. ती स्माईल, ते हास्य, तो आनंद सगळं मिस करत असेल ना ती. त्या राजकुमारीची गोष्ट तर तू ऐकलीस, पण तिला काय वाटतं हे माहितीये का तुला? ती राजकुमारी खूप लाडात वाढली. तिच्या वडिलांनी बरंच काही दिलं, पण तिच्या नशिबाने तिला एक अशी गोष्ट दिली ज्या पुढे तिला तो राजवाडा, त्या राजवाड्यातलं सुख सगळं क्षुल्लक वाटायला लागलं. ती गोष्ट होती एका मुलाने तिच्यावर जीवापाड केलेलं प्रेम. त्या राजकुमारीला मोठेपणाचं किंवा पैशांचं कधीच अप्रूप नव्हतं. त्या राजकुमारीचं बरोबर असेल, पण त्या मुलाचं काय? त्याला तिला ते सगळं सुख देता आलं नाही याचं वाईट वाटत असेल तर? जय, ती राजकुमारी नाहीये आता. आता ती त्या मुलाची बायको आहे आणि ती त्याच्यासोबत खूप सुखात आहे. खरंच मी खूप सुखात आहे तुझ्यासोबत जय. आदू, तू आज ते सगळं बोलत होतीस ना, तेव्हा तुझ्या डोळ्यात आनंद दिसत होता मला, आणि तो तुझ्या डोळ्यातला आनंद मला कायमचा तुझ्या डोळ्यात बघत राहायचंय. आज तू तुझ्या पप्पांबद्दल ज्या पद्धतीने बोलत होतीस ना, तशीच आपल्या संसाराबद्दल, माझ्याबद्दल बोलताना मला ऐकायचं. कधी कधी मला वाटतं तुझे पप्पा बोलतात ते काही चुकीचं नाहीये. त्यांना होणारा त्रास मला कळतोय जय, पण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तुझ्याशी लग्न करण्याचा निर्णय हा सर्वस्वी माझा निर्णय होता आणि मला त्या निर्णयाचा पश्चाताप अजिबात झालेला नाही. मी खरंच खरंच खूप सुखात आहे तुझ्यासोबत. पैशानी सगळ्या गोष्टी विकत घेता येत असल्या ना, तरी हे सुख विकत घेता येत नाही. अण्णा, गणपती आले, पण सोबत येताना भरपूर पाऊस घेऊन आले. हो, विघ्न हरण करतो म्हणून तो विघ्नहर्ता. गणपती गेले, आता आता आपला बाहेर जायचा कार्यक्रम सुरू करूया परत. हो, पण पुढच्या वेळी. पुढच्या वेळी म्हणजे? आता विरारला जावं म्हणतो. केतकर माझी तब्येतही आता चांगली आहे, तेव्हा आता निघतो. काल जयनी शोभाला फोनही केला होता, आज येतो होत म्हणून. अण्णा, सॉरी, मी विसरलो फोन करायला. बरं झालं, काही गरज नाहीये कळवायची. हो अण्णा, काय कंटाळा आलाय का आमचा? नाही हो, कंटाळा कसा येईल? तुम्ही एवढं करता माझ्यासाठी, पण आता आणखी किती त्रास द्यायचा ना तुम्हाला? आता ही अफवा कोणी पसरवली? उलट तुम्ही असताना मला बोलायला, गप्पा मारायला कंपनी मिळते. हो, गप्पा मारायला, बोलायला इतरही माणसं आहेत की आजूबाजूला.
पण सध्या तुम्ही त्यांच्यावर रुसला आहात हो ना? हे बघा, मला कोणाशी काही बोलायचं नाही. हा, तुम्ही असल्यावर तशी गरज पण नाही. नाही, मी तुम्हाला जाऊ देणारच नाही. तुम्हाला काही दिवस इथंच राहावं लागेल बस. आता ह्याला तुम्ही हट्ट म्हणा किंवा धमकी, पण मी तुम्हाला जाऊ देणार नाही. अहो, चिनूला खूप दिवस झाले भेटलो नाहीये. तिची राहून राहून आठवण येते. एवढंच ना, हरकत नाही. आपण जाऊ एक दिवस, जाऊन चिनूला भेटू, त्याला खेळणी घेऊन जाऊ. वाटल्यास त्याला घेऊन येऊ बरोबर, आपल्या बरोबर. हा, मग तर झालं. पण तुम्ही घरी जायचं नाही. हा, काय ग? अण्णा राहा की थोडे दिवस अजून. हो, नाही, तुम्ही असलं की कसं लोक शिस्तीत राहतात. हो अण्णा, खरंच राहा ना थोडे दिवस अजून. तुम्हाला इथे काहीही त्रास होणार नाही. अगं, आधी सुद्धा कसलाही त्रास नव्हता. उलट तुम्ही माझी काळजी एवढी घेत आहात की आपली माणसं सुद्धा घेणार नाहीत. पण आम्हाला अजून करायचंय असं म्हटलं तर? हो ना, आपली माणसं म्हणताना मग आपल्या माणसांचं एवढं ऐकावंच लागेल तुम्हाला. हा, नाहीतर मी तुमच्याशी बोलणार नाही. आता आपली माणसं म्हटल्यावर ऐकावंच लागेल. अण्णा इथेच राहणार म्हणाले म्हणून किती मोठं टेन्शन कमी झालं ना. हो, पुन्हा विरारला त्यांची पथ्य पाणी औषधं सगळं सांभाळलं जाईल की नाही काय माहिती. पण यावेळी अण्णा काकांमुळे थांबले हा इथे. नाही ते खरं आहे, पण आधी ती मला अण्णांची बाजूही कळते, पटते. काय? त्यांना असं अवघडल्यासारखं होत असणार ग इथे. इथे जय, तुला माहितीये ना अण्णा इथे किती मजेत असतात. आणि काका आणि अण्णांची जोडी तर एकदम छान जमलीये. हो अदिती, पण हे अण्णांचं हक्काचं घर नाही. मला त्यांना लवकरात लवकर स्वतःच्या हक्काच्या घरात घेऊन जायचं. हे घरही असंच भरलेलं असेल माणसांना. त्यांना पाहिजे त्या सुविधा असतील त्या घरात. मग त्यांना हवं त्या मित्राला घरी बोलवू दे, अगदी काकांना सुद्धा. पण अण्णांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला खूप कष्ट करण्याची गरज आहे. मला लवकरात लवकर सक्सेसफुल व्हायचं. आज माझी एका क्लायंट सोबत मीटिंग आहे. ती जर सक्सेसफुल झाली ना तर मी लवकरच यशाची पुढची पायरी चढेन. जय, खऱ्या मेहनतीला जर आणि तर हा पर्यायच नसतो. तू एवढी मेहनत घेतोस ना, मग ही मीटिंग नक्की सक्सेसफुल होईल याची गॅरंटी आहे मला. थँक्यू. वेलकम. हा क्लायंट कोण आहे? अगं, मला अवनी एक फाईल दिली होती, त्यात आपल्या सगळ्या जुन्या क्लायंटची लिस्ट होती. मिस्टर दाभोळकर ही त्याच लिस्ट मध्ये होते. दाभोळकरांना परत आणलं, पण त्यांना परत आणताना मी इतरही काही क्लायंट्सना टॅप केलं होतं.
त्यातल्या एका क्लायंटकडनं खूप छान रिस्पॉन्स आला. आज त्यांच्यासोबतच मीटिंग. ग्रेट. विश यू ऑल द बेस्ट मिस्टर जय खानोलकर. ही मोहीम फते करूनच या. जशी आपली आज्ञा. जय, आपण रस्त्यावर आहोत. मग मग लोक काय म्हणतील? हा काही म्हणणार नाही. स्वतःच्या बायकोचा हात धरलाय. नक्की सोडणार नाहीयेस हात? रजनी, कोणत्याही रजनीला घाबरत नाही. वाव, खूप डॅशिंग आणि रोमॅन्टिक झाला आहात मिस्टर जय खानोलकर. आवडली तुमची ही स्टाईल. बरं मला सांगा, आता असाच हातात हात घालून ऑफिसला पण जायचंय का आपण? माझी काही हरकत नाही. चल. अरे सोड जे, तू पुढे हो. मीटिंगला जायचंय ना? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय ग? अगं हळूहळू. आल्या आल्या पाणी कसलं पितेस? बस बघू आधी शांत. अगं उत्तमा, केव्हाचा घसा कोरडा झाला होता माझा. हाय ग, एक मिनिट. तुला सांगते, गणपती 2-3 दिवस पाऊस पडला ना तर जरा बरं वाटत होतं. पण आता पुन्हा किती उकडायला लागलंय. खरंच हो. मला काय वाटतं माहितीये, एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी मस्त पैकी टूर घेऊन जावं. तुमचं एक बरं आहे ना सारिका मॅडम. नाही म्हणजे टूरच्या निमित्ताने का होईना, मुंबई सोडून दुसरे ऑप्शन्स तरी आहेत. हो, लकी वन. नंदिनी मॅडम, तुमची जर पूजा अर्चा झाली असेल तर जरा कामाला सुरुवात करा. हो नवरे, ते करायचंच आहे. पण सांगते देवाला, बाबा रे, सगळ्यांना सुबुद्धी दे. सगळ्यांसाठी बरं का नवरे? काय म्हणायचंय काय तुम्हाला? मला सुबुद्धीची गरज नाहीये. आहो नवरे, तुमचं कोणी नाव घेतलं का? तुम्ही का स्वतःला ओढून घेताय उगाच त्याच्यात? नाही तर काय. काय तुला हसायला काय झालं? हा, तुझी कामं कर ना. हो सर. हो. हा, नाही, तुम्ही काळजीच करू नका. सर, प्रेझेंटेशन रेडी आहे. आय एम शुअर तुम्हाला देव टूर सोबत काम करायला पुन्हा एकदा आवडेल. येस सर. जय साहेब, नाही एवढी कसली घाई? अहो, एक मीटिंग आहे आपल्या जुन्या क्लायंट सोबत. अरे वा जय, बरं ऐक, जाताना देवाच्या पाया पडून जा. आणि दाभोळकरांना जसं परत आणलंस ना, तसं त्या क्लायंटला पण परत घेऊन येशील आपल्या ऑफिसमध्ये. नंदिनी मॅडम, माझे प्रयत्न सुरूच आहेत. वा जय साहेब वा. नाही, अशी कामावर आस्था पाहिजे. आल्या आल्या लगेच कामाला सुरुवात. जय, तू खरंच आत्ता मीटिंगला निघालास? अगं असं काय करतेस रजनी? आता सांगितलं ना त्याने, क्लायंट बरोबर मीटिंग आहे. तू काय सारखं सारखं तेच तेच विचारतेस? अगं हो, जय, दाभोळकरांची मीटिंग आहे आज. आज? हो आर यू शुअर? हो.
नाही पण असं काही आधी ठरलं नव्हतं ना. अरे आत्ता ठरलं लास्ट मोमेंटला. त्यांचा फोन आला होता मगाशी आणि हा आज त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवलं आपल्याला. पण माझी ही मीटिंग ऑलरेडी लाईन्ड अप आहे रजनी. मग कॅन्सल कर ना ती. अशी कशी कॅन्सल करता येईल? अगं खूप महत्वाचे क्लायंट आहेत ते. एकतर खूप दिवसांनंतर प्रयत्नांनी त्यांचा कॉन्टॅक्ट मिळालाय, त्यांच्याशी भेटण्याची वेळ ठरली आहे. आता जर मीटिंग कॅन्सल केली ना तर पुन्हा त्यांना टॅप करणं अवघड होऊन बसेल. मग काय करायचं? तू मीटिंग अटेंड कर ना दाभोळकरांची. जे आपण एक टीम म्हणून काम करतो. हो पण टीम म्हणून काम करतोय म्हणून प्रत्येक गोष्टी दोघांनी मिळून करायला हव्यात असं काही नियम नाहीये ना. असं झालं तर दोघंही अडकून बसू एकाच ठिकाणी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जय तू अजूनही रागावलास माझ्यावर. पण मी मागितली ना आधी तिची माफी. मनापासून मागितली. ऐकलं ना तुझं. रजनी, मी मीटिंगला न येण्याचं काय कारण आहे ते मी तुला सांगितलंय. त्यात आदिती मॅडमचा काहीच संबंध नाही. संबंध आहे